नमस्कार मित्रांनो, स्वयंभू परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्व ओळख आणि स्व ओळखीतून स्वविकास या सिरीजमधील आज दुसरा भाग आपल्यासमोर सादर होत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की स्व ओळख का महत्त्वाची आहे, त्याचे फायदे काय आणि आपल्या आयुष्यात स्व ओळखीचा काय फायदा होतो. आपले जे 4 पिलर्स आहेत आयुष्याचे, त्या पिलर्समध्ये या स्व ओळखीमुळे काय फायदा आपल्याला होऊ शकतो. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुखवटे उतरवा आणि खरं खुरं मन मोकळं आयुष्य जगायला शिका, ही या आजच्या व्हिडिओची थीम आहे. तर बघा मित्रांनो, आपण अनेक असे मुखवटे घालून वावरत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक असे मुखवटे आपण धारण केलेले असतात. मग आता तुम्ही म्हणाल की मुखवटे वावरून जगणं हे गरजेचंच आहे. आता आपण जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हा आपण घरच्यासारखं वागू शकत नाही, घरी असताना ऑफिसमध्ये असल्यासारखं वागत नाही, किंवा कुठे नातेवाईकांच्यात गेलो, मित्रमंडळींमध्ये गेलो तर जिथे जाऊ तिथल्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. बरेच जणांनी हे पण ऐकलं असेल की देश तसा वेश, म्हणजेच या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या मित्रांनो, तरीही आपल्याला स्व ओळखीच्या माध्यमातून आज हे जाणून घ्यायचंय की हे मुखवटे घालता घालता आपण आपला खरा चेहरा, आपलं खरं अस्तित्व तर विसरून जात नाहीये ना. आणि हे करण्यासाठी आपण काही प्रश्न स्वतःला विचारूयात. जसं की ऑफिसमध्ये असताना बऱ्याचदा तुम्ही काही गोष्ट तुम्हाला पटली नाही, एखादी तुमच्या मनानुसार किंवा तुमच्या मतानुसार एखादी गोष्ट घडत नसेल, तरीही चेहऱ्यावरती खोटं खोटं हसू ठेवता का? किंवा तुमच्याकडे ऑलरेडी कामाचा लोड आहे पण तरीही तुमची एक चांगली हेल्पफुल रिसोर्स अशी इमेज बनवण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांनी दिलेल्या कामाला नाही म्हणू शकत नाही आहेत का? किंवा कुठेही जा तुम्ही, पण कुणी तुम्हाला काही काम दिलं आणि तुमच्याकडे ऑलरेडी बर्डन आहे, पण तरीही तुम्ही एक चांगलेपणाचा, आम्ही चांगलं आहे, मी नेहमी मदत करते असा मुखवटा धारण करून दुसऱ्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाहीये का? किंवा बघा, बऱ्याचदा आपण खूप थकलेलो असतो तरीही आपण स्वतःला सुपरमॅन किंवा सुपर वुमन म्हणून घेऊन एनर्जेटिक असल्याचा आभास निर्माण करत असतो आणि आपल्याला होत नसताना सुद्धा कित्येक कामं आपण करत राहत असतो. का? तर आपल्याला मनामध्ये कुठेतरी इनसेक्युरिटी असते, कुठेतरी फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटची भीती असते आणि मग सतत आपण आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बऱ्याचदा हे मुखवटे धारण करून जगत राहतो. आता पहिल्यांदा म्हटलं तसं मुखवटे धारण करणं हे काही चुकीचं नाही, कधी कधी ती गरज असू शकते. पण खरा प्रॉब्लेम कुठे निर्माण होतो, तर जेव्हा त्या मुखवट्या आडचा खरा चेहराच लपून जातो ना, त्यावेळेला खरा प्रॉब्लेम निर्माण होतो. मग अशा वेळेला आपण आपलं अस्तित्वच विसरून जातो. जसं की आपलं शेड्यूल जर आपण बनवलं नसेल तर असं म्हणतात की दुसऱ्यांनी मग जी कामं तुम्हाला दिली आहेत त्यानुसार, त्या वेळेनुसार तुम्हाला करायला लागतात. तसंच तुम्ही जर तुमचा चेहरा, खराखुरा तुमचं अस्तित्व, तुमची तत्व, तुमची मूल्य जर ओळखली नसतील तर दुसऱ्यांनी दाखवलेल्या वाटेवरूनच तुम्हाला नेहमी जावं लागेल. आणि जेव्हा ही गोष्ट सातत्याने तुमच्या आयुष्यात घडायला लागते त्यावेळेला एक संघर्ष निर्माण होतो. कुठे निर्माण होतो? तर तुमच्या अंतर्मनामध्ये एक संघर्ष निर्माण होतो, एक कॉन्फ्लिक्ट तयार होतो. आणि या कॉन्फ्लिक्टमुळे बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या भावनांना दडपायला लागतो आणि मग भावनांना दाबून ठेवल्यामुळे, आपल्या मनानुसार न जगल्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक अशा सर्व स्तरांवरती या संघर्षाला तोंड द्यायला लागतं. आणि जेव्हा हे फ्रिक्वेंटली आपल्या आयुष्यात घडायला लागतं आणि जेव्हा आपण त्याच्यावरती वेळीच उपाययोजना करत नाही, त्यावेळेला या सगळ्याचं रूपांतरण आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावरती घडतं. भावनिक आरोग्य जर आपलं बिघडलं तर आपल्या भावनांवरती आपला कंट्रोल राहत नाही. भावनाचा अतिरेक झाल्यामुळे आपल्याकडून चुका घडायला लागतात.
मानसिक आरोग्य जेव्हा अशा सगळ्या गोष्टींमुळे बिघडतं तेव्हा आपण सतत चिडचिड करायला लागतो, अशांत मनस्थितीमध्ये आपण सतत राहायला लागतो आणि मग आपल्यालाच आपला राग यायला लागतो. सेल्फ लव्ह जे आहे ते आपलं निघून जातं आणि शारीरिक आरोग्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतोच. यालाच आजकाल सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हटलं जातं. अनेक असे आजार आहेत की जे केवळ शारीरिक आजार दिसतात, पण भावनिक आणि मानसिक अनारोग्यामधून ते उद्भवलेले असतात. या संदर्भात लुईस हे यांचं पुस्तक अतिशय वाचनीय आहे. यू कॅन हील युअर बॉडी हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आपण जो सारखा विचार करतो, आपण ज्या पद्धतीने आपल्या भावनांना दडपतो आणि किंबहुना अशा सगळ्या वागण्यांमुळे आपल्या खऱ्या अस्तित्वाला लपवून ठेवून मुखवटा चढून आपण नेहमी जगत राहतो, या सगळ्याची किंमत आपल्याला या शारीरिक, मानसिक, भावनिक अनारोग्यातून मोजावी लागते. आणि साहजिकच हे सगळं जेव्हा आपल्या आयुष्यात घडत असतं, हा अंतर्मनामध्ये संघर्ष जेव्हा घडत असतो, तेव्हा साहजिकच ज्या क्षेत्रात जिथे कुठे तुम्ही आहात तिथे तुमचा परफॉर्मन्स नीट दिला जात नाही. आणि मग परफॉर्मन्स नीट दिला गेला नाही की पुन्हा एकदा आपण त्या विशेष सर्कलमध्ये अडकतो की आपल्याकडून कामगिरी उत्तम होत नाही आहे, म्हणून प्रेशर येतं, टेन्शन येतं, इनसेक्युरिटी आणि भीती या सगळ्या भावना निर्माण होतात आणि या भावना निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा आपला परफॉर्मन्स डाऊन होतो. तर या चक्रातून बाहेर यायचं असेल तर आपल्याला हे मुखवटे उतरवले पाहिजेत. बनावट आयुष्य जगण्यापेक्षा आपली खरी तत्व काय आहेत, आपला खरा चेहरा काय, आपलं खरं अस्तित्व काय आहे हे जाणून घेऊन आपल्याला जगलं पाहिजे मित्रांनो. आणि हे फार अवघड नाही आहे, हे आपण सहज साध्य करू शकतो. फक्त यासाठी काय पाहिजे, स्व ओळख करून घेण्याची तयारी पाहिजे आणि थोडासा अभ्यास कन्सिस्टंटली केला गेला पाहिजे. आता आपण बघूयात की या सगळ्या गोष्टींमधून आपण आपल्या स्ट्रेंथ कशा ओळखायच्या. जेव्हा आपल्याला आपले मुखवटे उतरवायचे आहेत त्यावेळेला सर्वप्रथम स्व ओळखीतून आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की आपली शक्तिस्थानं काय आहेत, म्हणजे आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत. यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारा. पहिला प्रश्न हा विचारा की असं कुठलं काम आहे की जे करताना तुम्ही थकत नाही, अगदी तहान भूक हरपून, देहभान हरपून तुम्ही ते काम करता, पण तुम्हाला त्याचा थकवा जाणवत नाही आणि ते काम करताना उलट तुम्हाला आनंद आणि समाधान प्राप्त होतं. दुसरा असा प्रश्न स्वतःला विचारा की तुमच्याकडे लोक कुठल्या गोष्टीसाठी मदत मागायला किंवा सल्ला मागायला येत आहेत. ती सुद्धा तुमची खरं तर ताकद असते मित्रांनो. बघा, काही जण तुमच्याकडे येतात कारण तुमच्यापाशी मन मोकळं केल्यामुळे त्यांना बरं वाटतं. याचा अर्थ तुमचे लिसनिंग स्किल्स चांगले आहेत किंवा तुम्ही चांगला सल्ला, चांगला मार्ग समोरच्याला दाखवू शकता आणि म्हणूनच समोरची व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी, सल्ला मागण्यासाठी किंवा तुमच्याबरोबर काही टाईम स्पेंड करण्यासाठी येत असते. मग अशा गोष्टी शोधून काढा आणि त्याच्यातून तुमची ताकद काय आहे, लोक तुमच्याकडे कशासाठी येतात, कुठल्या मदतीसाठी, कुठल्या सल्ल्यासाठी येतात, ते तुमचं स्किल, ते टॅलेंट, ते तुमचं स्ट्रेंथ, ताकद ओळखून काढा. तर तिसरा प्रश्न स्वतःला असा विचारा की माझी कोर व्हॅल्यूज, माझी तत्व काय आहेत. आता काही जणांची तत्व असतात की मला खोटं बोलायला आवडत नाही, काही जणांची तत्व असतात की मला काम पेंडिंग ठेवलेलं आवडत नाही, काही जणांची तत्व असतात की मला उशीर झालेला आवडत नाही, शिस्त आवडते, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं मला आवडतं. तर प्लॅनिंग झालं, डिसिप्लिन झालं, ऑर्गनाइज राहणं झालं, या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची कोर व्हॅल्यूज असतात, तुमची तत्व असतात. कंपॅशनेट तुमचं नेचर आहे का. आणि मग या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की तुमची ताकद कशात आहे, खरी ताकद कशात आहे. आणि त्या खरी ताकद ओळखल्यामुळेच तुम्ही तुमचे मुखवटे सहजपणे उतरवून खरेखुरे तुम्ही जसे आहात तसे जगायला शिकाल. आता अजून एक आव्हानात्मक प्रश्न आपण बघूयात याच संदर्भात, तो म्हणजे की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या मर्यादा आहेत, आपल्या लिमिटेशन्स आहेत. म्हणजे तुमचे वीकनेसेस पण तुम्हाला शोधून काढता आले पाहिजेत. जसं ताकद आपण शोधून काढली, स्ट्रेंथ्स पाहिल्या, तसंच तुमचे वीकनेसेस सुद्धा आता तुम्हाला ओळखायचे.
मग काही जणांचं वीकनेस असा असू शकतो की तुम्हाला प्रोकॅस्टिनेशन करण्याची सवय आहे. आज आत्ता ही गोष्ट नाही करत आहे, डेडलाईन आल्यानंतर बघू, उद्या बघू, असं टाळमटाळ केल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा मग काय होतं, खरं जेव्हा परफॉर्म करायची वेळ येते, खरं जेव्हा ते सादर करायची वेळ येते काम, त्यावेळेला तुम्ही मग मुखवटा घालता, मग काही एक्सक्युजेस द्यायला लागता आणि मग मात्र त्याच्यातून सुद्धा आतमध्ये संघर्ष आणि स्ट्रेस, टेन्शन हे सगळं निर्माण होतं. तर अशा प्रकारे आपल्या मर्यादा काय आहेत, तुमचे लिमिटिंग बिलीफ्स काय आहेत ते शोधून काढा. बऱ्याचदा काही चुकीच्या धारणा आपण करून ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे सुद्धा आपण हे बनावट मुखवटे घालून जगायला सुरुवात करतो. लिहून काढा की माझे वीकनेसेस काय आहेत, माझ्या मर्यादा काय आहेत. यासाठी जर्नलिंगचं टेक्निक तुम्हाला खूप मदत करेल मित्रांनो. जर्नलिंग करताना दिवसाकाठी रात्री झोपायच्या आधी विचार करा, एक 5 मिनिटं फक्त स्वतःला द्या आणि लिहून काढा की आज दिवसभरामध्ये मला ही गोष्ट करायची होती पण ती मला करता आली नाही, मी ती केली नाही. मग का केली नाही त्याचं कारण शोधा. मग ती गोष्ट मला आवडत नव्हती म्हणून केली नाही आहे का माझ्याकडे वेळ नव्हता, माझं टाईम मॅनेजमेंट सगळं मेसअप झालं आहे म्हणून केली नाही का, किंवा माझं काम करण्याच्या ऐवजी दुसऱ्यांनी दिलेलं दुसऱ्याचंच काम मी करत राहिले कारण मला नाही म्हणता येत नाही. काही गोष्टी आपण हे संस्कार आहेत माझ्यावरचे या नावाखाली सुद्धा कधी कधी आपण स्वतःच्या भावनांना दडपून टाकतो आणि मग या सगळ्यांचं रूपांतरण म्हणून आपल्यामध्ये हा सगळा मुखवटा घालण्याचा एक प्रकार सुरू होतो. आणि यासाठीच मित्रांनो, आत्ता जो एक्सरसाइज आपण पाहिला की तुमच्या स्ट्रेंथ्स ओळखा आणि तुमच्या मर्यादा म्हणजे तुमच्या लिमिटेशन्स, तुमचे वीकनेसेस सुद्धा ओळखून काढा आणि स्व अभ्यासामधला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असा अभ्यास आहे. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या मर्यादा ओळखायच्या आहेत ना मित्रांनो, त्यावेळेला ॲक्सेप्टन्समध्ये जा, सरेंडरमध्ये जा. एक्सक्युजेस देऊ नका. हे काम माझं आज झालं नाही त्याचं कारण दुसऱ्यावरती त्याचं दोषारोपण करू नका. ब्लेम गेम खेळू नका की यांनी काम दिलं म्हणून माझं काम झालं नाही, आज मला उशीर झाला म्हणून माझं काम झालं नाही, मला वेळच पुरला नाही. असे अनेक गोष्टी तुम्हीच शोधून काढा की अशा कोणत्या गोष्टी मग तुम्हाला सुचतात की ज्या तुम्हाला एक्सक्युजेस देता आणि सांगता की या गोष्टीमुळे मी हे काम केलेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचे सगळे लिमिटेशन्स आणि तुमच्या मर्यादा कळून जातील. हे एक उदाहरण आपण इथं घेतलं, पण हा व्हिडिओ केवळ बघण्याचा नाही आहे मित्रांनो, याच्यावरती रिफ्लेक्शन, चिंतन जरूर झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्या लिमिटेशन्स काय आहेत ते कळतील आणि ते कळल्यानंतर त्या लिमिटेशन्सला, त्या मर्यादांना तुमच्या सामर्थ्यामध्ये कसं परिवर्तन करायचं ते तुम्हाला आपोआपच उमगायला लागेल. आणि मग बघा, तुमच्या स्ट्रेंथमधल्या गुणांची लिस्ट वाढत जाईल आणि तुमचे वीकनेसेसची लिस्ट मात्र आपोआप कमी होत जाईल. बघा, तुमच्या उणीवा, तुमचे दोष हे जगाने तुम्हाला दाखवण्यापेक्षा स्व ओळखीच्या माध्यमातून तुम्हीच ते शोधा आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा, त्याच्यावरती कृती करा, ॲक्शन घ्या त्याच्यावरती दुःख मानत बसू नका, रडत राहू नका, दोष देत बसू नका, कंप्लेन करू नका किंवा व्हिक्टिम माइंडसेटमध्ये सुद्धा जाऊ नका. खुल्या मनाने स्वीकार करा की हो, मला हे येत नाही, हो मला हे शिकलं पाहिजे. आणि त्याच वेळेला तुम्ही एक पाऊल यशाच्या दिशेने पुढे गेलेला असता. आता इथं एक खूप सुंदर विचार तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. बघा की जॅपनीज फिलॉसॉफीमध्ये एक सुंदर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि त्या टर्मला म्हटलं जातं वाबी साबी. तर वाबी साबी म्हणजे काय, तर अपूर्णतेमधलं सौंदर्य. आपल्याला सांगितलं जातं की परफेक्ट राहा, आपलं काम चोख झालं पाहिजे, आपल्याला कुणी नावं ठेवली नाही पाहिजेत. हे आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलेलं असतं. एका अंशी ते खरं पण आहे, पण कुठल्या मर्यादेपर्यंत ते खरं मानायचं आहे, जेव्हा त्या गोष्टीमुळे आपल्या अंतर्मनामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होतोय, संघर्ष निर्माण होतोय, त्यावेळेला ती अपूर्णतेची गोष्ट किंवा ते परफेक्शनिझमचा ध्यास आपल्याला त्रास द्यायला लागतो. मग अशा वेळेला हे वाबी साबीचं तत्त्वज्ञान खूप सुंदर आहे. वाबी साबी म्हणतं की काहीही अपूर्ण नाही आहे किंवा काहीही संपलेलं नाही आहे.
किंवा काहीही असं नाही आहे की ज्याच्यामध्ये दोष आहे. हे वाबी साबी आहे. जॅपनीज फिलॉसॉफीमध्ये या वाबी साबीचा वापर सगळीकडे केला जातो की आपण परफेक्ट नाही आहे हे स्वीकार करणं आणि परफेक्ट होण्याचा प्रयत्न करणं, पण तो सुद्धा स्वतःला ताण न देता हसत खेळत, हे महत्त्वाचं आहे. आता पुढे वळूयात एका प्रॅक्टिकल टेक्निककडे. हे सगळं ऐकल्यानंतर, याच्यावरती चिंतन केल्यानंतर एक आपण प्रॅक्टिकल टेक्निक बघूयात की ज्याच्या योगे आपण आपले हे मुखवटे उतरवण्यामध्ये, स्वतःला खरं जाणून घेण्यामध्ये यशस्वी होऊ. म्हणजे द मास्क अँड द ट्रू सेल्फ यातला जो काही गॅप आहे ना, तो आपण शोधून काढायला शिकून घेऊ. द रियालिटी चेक या तंत्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर एक कागद घ्या, त्याच्यावरती 2 कॉलम्स करा. पहिल्या कॉलममध्ये लिहा की मी स्वतःला काय मानते किंवा जगाच्या दृष्टिकोनातून मी कशी सादर होते, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॉलममध्ये रियालिटी लिहा. दॅट इज कॉल्ड ॲज रियालिटी चेक. एक्झाम्पल याचं बघूयात. पहिल्या कॉलममध्ये समजा तुम्ही लिहिलं की मी नेहमी धीट असल्याचा, किंवा मला कधी टेन्शन येत नाही, प्रेशर येत नाही, सगळी कामं मी अत्यंत सफाईदारपणे करते किंवा करतो, अशी माझी मी इमेज बनवलेली आहे. पण दुसऱ्या कॉलममध्ये लिहा की खरं तर मला आतमध्ये भीती वाटत असते. जेव्हा एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असतं तेव्हा मी आतमध्ये खरंच घाबरलेलो असतो किंवा घाबरलेली असते. बऱ्याचदा या अशा सगळ्या रियालिटी चेकच्या क्वेश्चन्समधून किंवा या रिफ्लेक्शनमधून आपल्याला जाणवतं की काही गोष्टी मुखवटा घालून आपण जगासमोर प्रेझेंट करत असतो, पण आपल्या आतमध्ये मात्र अगदी त्याच्या अपोजिट स्थिती असते. आपण घाबरलेलो असतो, पण आपण जगापुढे दाखवतो की मी किती छान आहे किंवा मी किती योग्य पद्धतीने हे काम करत आहे. बऱ्याचदा एखादी गोष्ट आपल्याला टेन्शन देत असते, पण तरीही आपण मात्र मनामध्ये म्हणत असतो की नाही, मला काही काळजी वाटत नाही, किंवा या कामामध्ये या कामामध्ये मी अगदी परफेक्ट आहे, हे आपण दाखवत असतो. तर या रियालिटी चेकच्या टेक्निकचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज या व्हिडिओमध्ये आपण जे जे टेक्निक्स बघतो आहोत ना, ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिले जातील. तिथून सुद्धा तुम्ही हे सगळे रेफर करू शकता. आणि मी सगळ्यांना विनंती करते की हे जरूर अवलंब करून बघा यांचा, कारण याद्वारे आपण आपल्या आयुष्याला विकासाच्या दिशेने नक्कीच घेऊन जाऊ शकतोय. जो इंटरनल कॉन्फ्लिक्ट आपल्या आयुष्यात रोज चालू असतो, तो याच्यामुळे संपणार आहे. की मला हे करायचं आहे, करायचं होतं, पण मला जमलं नाही, मला जमत नाही. मग आता ते का जमलं नाही, ती सगळे कारणं दूर सारा, आणि ते कसं मला जमेल याच्यावरती लक्ष फोकस करा, याच्यावरती लक्ष द्या. तुमचा फोकस मला ही गोष्ट जमत नाही, ही गोष्ट करायची होती पण मला करता आली नाही, याच्यावरून आता हटवा. आणि कुठे तुमचा फोकस आणा, तर ही गोष्ट मला जमत नाही आहे, येस आय ॲक्सेप्ट दॅट, पण ही गोष्ट मला जर खरंच मनापासून करायची असेल तर त्याच्यासाठी मी काय मार्ग अवलंबू शकते, हे सगळे ऑल्टरनेटिव्ह पाथ्स, हे सोल्युशन शोधून काढण्यामध्ये तुमचा फोकस लावा. मग बघा, या युनिव्हर्सकडून तुम्हाला हजारो मार्ग दाखवले जातील, आणि त्याद्वारे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही नक्कीच अचीव करू शकाल. आणि तुमचा हा जो मुखवटा, जेव्हा तुम्ही असं हे सगळे मुखवटे टाकून द्याल, त्यावेळेला बघा, कधीही तुमच्या मनामध्ये कुठल्याच क्षणी रिग्रेट राहणार नाही की मी खरी अशी आहे, पण मी दबले गेले किंवा दबलो गेलो, आणि मग मी असं वागून माझं व्यक्तिमत्व असं घडलंय. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे जाण्याची वेळ आलेली आहे. तर सर्वांना मनापासून विनंती आहे की मित्रांनो, स्व ओळख करून घ्या, कारण स्व ओळखीमुळे आपले विचार, आपल्या भावना, आपली अभिव्यक्ती, आपलं व्यक्तिमत्व, या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते. आपल्याला जग एक वेगळा आरसा दाखवत असतं, पण आपल्या मनाचा आरसा आपल्याला आपलं खरं स्वरूप दाखवतो. तेव्हा स्वरूप पहा, स्वरूप ओळखा आणि स्वयंभू बना. शंकर महाराजांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही जर स्वतःला जाणून घेतलं तरच तुम्ही मला जाणू शकाल. यासाठीच बघा, आपण ही स्व ओळखीची
यासाठीच बघा हे स्व ओळखीचं तंत्र आपण अवलंबूयात. आजच्या भागात आपण पाहिलं तसं हे मुखवटे जे काही चढवून ठेवलेले ते मुखवटे उतरून टाकूयात. बनावट माणूस म्हणून किंवा बनावट व्यक्तिमत्व घेऊन जगण्यापेक्षा मन मोकळं जगायला शिकूयात. ऑथेंटिक राहूयात. आपल्या कोर व्हॅल्यूजशी प्रामाणिक राहूयात आणि स्वयंभू बनूयात. पुढच्या भागामध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत की आपले विचार आणि आपल्या भावना यापैकी कोण आपल्याला नियंत्रित करतंय आणि त्यांनी आपल्याला नियंत्रित करायला पाहिजे का आपण त्यांना नियंत्रित केलं पाहिजे आणि त्यासाठीचे काय उपाय आहेत, हा पुढच्या भागात नक्की बघूयात. स्टे ट्यून्ड. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुमची मतं तुम्हाला जर व्यक्त करायची असतील तर कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. धन्यवाद. थँक्यू सो मच.